चांदिवली विधानसभा निवडणुकीतल्या ईव्हीएमची आज तपासणी केली जाणार आहे। ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा काँग्रेस नेते नसीम खान यांचा आरोप आहे। नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालयाने ईव्हीएमची तपासणी करण्याचे आदेश दिले। पहिल्यांदाच उमेदवारांसमोर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी केली जाणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, चांदिवली ईव्हीएमची आज तपासणी केली जाणार आहे। तपासणीला नेमकी कधी सुरुवात होणार आहे आणि कोणते नेते यावेळी उपस्थित असतील? कल्याणी, आपण बघू शकतो की महाराष्ट्रामधली एक महत्वपूर्ण घटना जी आहे ती आज संपन्न होत आहे। खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची तपासणी आणि पडताळणी जी आहे ती करण्याचे आदेश आता दिलेले आहेत। कारण की काँग्रेसमधून नसीम खान यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर मात्र उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। खरं पाहायला गेलं तर आजच ही तपासणी होणार आहे आणि प्रामुख्याने बघायला गेलं तर बोरिवलीतील दत्तपाडा रोड या ठिकाणी जी आहे ही तपासणी होणार आहे आणि याची सुरुवात खरं तर 9:30 वाजता होणार असं सांगण्यात देखील आलं होतं आणि त्यामुळे आता आज नेमकं काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। खरं बघायला गेलं तर या ठिकाणी आता नसीम खान हे स्वतः उपस्थित झालेले आहेत। नसीम खान हे त्या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत आणि त्याच बरोबर जे आहे चांदिवली विधानसभा ईव्हीएम मध्ये जो घोटाळ्याचा आरोप त्यांनी केलेला आहे तर त्याबद्दल आता तपासणी जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे। कल्याणी, नक्की शुभम, त्यामुळे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या तपासणीमध्ये काय समोर येतं हे पाहावं लागेल। धन्यवाद शुभम माहितीसाठी।